मीरा भाईंदरसह ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तहान भागवणारी उल्हास नदी आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। बदलापूर एमआयडीसी परिसरातील काही केमिकल कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता विषारी आणि फेसाळलेलं रासायनिक सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडलं जात आहे। हे सांडपाणी नाल्यांद्वारे थेट उल्हास नदीमध्ये मिसळत असल्यानं नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे। विशेष म्हणजे या प्रदूषित सांडपाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनचं प्रमाण घटलं असून अनेक जलचर मृत्युमुखी पडतायत। तर नदीवर जलपर्णींचं प्रमाणही वाढलेलं आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी आता प्रदूषित होताना दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे त्याच उल्हास नदीच्या तटावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणून मोठ्या प्रमाणात एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांनी सोडलेल्या सांडपाणी बिना प्रक्रिया करत जे रसायन आहे ते या उल्हास नदीमध्ये या ठिकाणी मिसळताना दिसून येत आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर या ठिकाणी सोडलेलं केमिकल आहे त्या केमिकलमुळे या उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मात्रा जी आहे ती कमी होताना पाहायला मिळते। त्यामुळे जलप्राणी असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची संख्या देखील वाढलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर ऑक्सिजन कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील आलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर एमआयडीसीला अनेक वेळा नगर परिषद असेल, बदलापूर नगर परिषद असेल, अंबरनाथ नगर परिषद असेल यांच्याकडनं नोटिसा बजावल्या गेल्यात, मात्र तरी देखील या ठिकाणी कुठलीही कारवाई त्यांच्यावरती होत नसल्याने अनेक कंपन्या ज्या आहेत त्या अशाच प्रकारे कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता या ठिकाणी केमिकल सोडत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होताना पाहायला मिळतात आणि यामुळे अनेक नागरिक याच नदीचं पाणी पित असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे सध्या नगर परिषदेकडनं दंडात्मक कारवाई करणारी येणार असल्याचे सांगितले जात आहेत, मात्र याच कंपन्यांवरती कठोर कारवाई व्हावी याने सर्वसामान्य नागरिकांकडनं म्हटलं जात आहे। सुनील जाधव, एबीपी माझा, बदलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।